नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत केपटाऊनमधील साऊथ आफ्रिकन हॉटेलला व्हिजिट देण्यासाठी आणि तिथे आपण आज डिनर करणार आहोत। हे ते हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये मेन विशेष काय ह्याचं माहिती आहे का, हे आफ्रिकन लोकांचं हॉटेल आहे आणि इथे तुम्हाला तबले वगैरे दिसतात। प्रत्येक टेबलवर आम्ही तबले वगैरे दिले होते। ते आमचं वेलकम केलेलं या हॉटेलवाल्यांनी। हे जे आहे ते आफ्रिकन लोक आहेत, आमचं वेलकम करण्यासाठी थांबले होते। त्याच्यानंतर इथे आम्ही ग्राउंड फ्लोअर होतो आणि आम्ही फर्स्ट फ्लोअरला जाऊन आमची सीटच्या बुक केल्या होत्या हॉटेलमध्ये, तिथे जाऊन बसतो। जसं आपल्या इथे 5 स्टार हॉटेलमध्ये कसं तुम्हाला तुमचं वेलकम करतं, तुमच्याकडे आफ्रिकेमध्ये आमचं वेलकम अशा प्रकारे केलं। तिथे आमचं सगळे ज्या लेडीज होत्या त्या साऊथ आफ्रिकन त्यांनी आमचं वेलकम केलं। आल्यानंतर इथे आम्हाला डोल वगैरे दिली होते, त्यांनी वाजवलं, त्यांनी त्यांच्या पद्धतीने आमचं वेलकम केलं। आजचं आपलं डिनर हा इथेच होणार आहे। तालावर आम्ही ढोल वाजवत होतो। ते ढोल पण एका सुरात एका तालात वाजले पाहिजे, त्यासाठी ते आम्हाला प्रॅक्टिस वगैरे देत होते कसे वाजवायचे। त्याच्यानंतर इथे थोडा डान्स शो झाला आफ्रिकन स्टाईल आणि इथे थोडं आम्हाला डिनरसाठी आलं होतं। काय थोडं काही टेस्टी नव्हतं, काय होतं छोटे समोसे होते आणि हा थोडा राईस चटणी वगैरे आलं होतं। त्याच्यानंतर हे आलू वगैरे होतं, ठीक होतं, एवढं काही खास नव्हतं। त्याच्यानंतर त्यांनी आमचा थोडासा मेकअप केला चेहऱ्याला, बघा जसं त्यांनी त्यांच्या चेहऱ्याला होतं तसं ते कटपुतली बोलू शकतो आपण त्याला। आम्हाला हात लावण्यासाठी आली होती। ते खूप छान हॉटेल होतं आणि ते पण खूप ऑथेंटिक होतं, खूप मजा आली। आम्ही तिथे खूप एन्जॉय केला। आफ्रिकन लोकांनी डान्स वगैरे केला, इथे डान्स शो सुद्धा झाला। त्याच्यानंतर आमचं डिनर वगैरे झाल्यानंतर आम्ही आता इथे निघालो। प्रत्येक टेबलवर जाऊन त्यांचा शो प्रेझेंट करत होते, डान्स करत होते। त्याच्यानंतर इथून आम्ही आता घरी जाण्याच्या रस्त्याने निघालो, तर हे वाटेतच थोड्या त्यांचं एंटरटेनमेंट करत होते। हे असं हॉटेल होतं मस्तपैकी। आता आम्ही चाललो घरी जायला। ओके, बाय।